देख रहे हैं मुंबई मेट्रो ब्रेकिंग न्यूज। सभापती महोदय, एखाद्या मुलीला शाळेत जाण्यासाठी पुस्तक, शिक्षक, वर्गखोली जशी महत्त्वाची असते, आवश्यक असते, त्याच पद्धतीमध्ये सुरक्षित आणि स्वच्छ शौचालय किंवा आपण त्याला टॉयलेट्स म्हणू, स्वच्छतागृह म्हणू, ही सुद्धा त्यांचा अधिकार आहे, हक्क आहे आणि तो त्यांना मिळाला पाहिजे। सभापती महोदय, मी हा जो प्रश्न विचारला त्याला शासनाकडनं उत्तर आलेलं आहे आणि त्यांनी म्हटलंय की या ठिकाणी आमच्याकडे 99% शाळेंमध्ये स्वच्छतागृह आहेत, पाण्याची सोय आहे, इलेक्ट्रिसिटीची सोय आहे। ज्या वेळेला आम्ही सभागृहामध्ये प्रश्न मांडतो त्यावेळेला पूर्ण अभ्यासाने तो प्रश्न मांडत असतो। हे जे आकडेवारी आहे ही सगळी बोगस आकडेवारी दिलेली आहे। युडायस प्लस या शिक्षण खात्याचा जो अहवाल आहे तो अहवाल काय म्हणतोय त्या अनुषंगाने मी हा माझा प्रश्न विचारलाय। सर्वोच्च न्यायालयाने सभापती महोदय JB पार्डीवाला यांच्या खंडपीठाने सगळ्या राज्यांना स्पष्ट निर्देश दिलेत की शाळेमध्ये टॉयलेट नाही म्हणून मुली त्या ठिकाणी शिक्षणाला येत नाही असं होता कामा नये। परंतु हे मला सांगताना वाईट वाटतंय की आज सुद्धा आपल्याकडे काय अवस्था आहे तुम्हाला थोडक्यात सांगते आणि माझे प्रश्नही सांगते। 5वी ते 12वीच्या मुलींचा सर्वे झालाय। सगळ्यात जास्त गळतीचं कारण काय की कारण हे आहे की त्यांच्याकडे स्वच्छतागृह स्वच्छ नाहीत। काही आहेत ते निर्जन ठिकाणी आहेत, वेशीवरती आहेत, त्याला कड्या कोयंडा नाही आहेत, असा फार मोठा सुरक्षेचा प्रश्न सभापती महोदय त्या ठिकाणी आहे। या ठिकाणी प्राथमिक शाळेच्या 1164 शाळांमध्ये मोठा आकडा आहे, शौचालयाची सोय नाही। हे मी म्हणत नाही, तुमचा अहवाल म्हणतो, लेटेस्टचा अहवाल म्हणतो। सभापती महोदय, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा ज्या आहेत एकूण 29,641 आणि या शाळांपैकी 3% म्हणजे 890 शाळांमध्ये मुलींसाठी शौचालय नाही। बीड जिल्ह्याची तर अत्यंत वाईट अवस्था आहे की बीड जिल्ह्यात, एकट्या बीड जिल्ह्यात 112 अशा शाळा आहेत की ज्याच्यामध्ये स्वतंत्र टॉयलेटच नाहीये सभापती महोदय। त्याच्यानंतर हिंगोली, नांदेड, परभणी, गडचिरोली, जळगाव, अमरावती, नाशिक आणि सिंधुदुर्गामध्ये 50 ते 100 शाळांमध्ये ही सुविधा त्या ठिकाणी देण्यात आली आहे। मुंबई, ठाणे, कोल्हापूर, गोंदिया, सातारा या जिल्ह्यामध्ये विभागाकडनं 100% म्हणून लिहून दिलंय। हे कागदोपत्री आहे, त्याच्यातले वापरण्याजोगे किती आहेत हा जर प्रश्न विचारला तर मला वाटतं ते फार कठीण असेल आणि त्याचं उत्तर नाहीये। आणि म्हणून सभापती महोदय, माझे प्रश्न आहेत याच्या बरोबरीने आणखीन इलेक्ट्रिसिटी पण नाहीये। 3,328 शाळांमध्ये इलेक्ट्रिसिटी नाही। 4.7% शाळांमध्ये संरक्षक भिंत सुद्धा नाहीये, बाउंड्री वॉल, आणि त्यामुळे मुलींच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे। सभापती महोदय, मी प्रश्नाकडे येते। मला हे म्हणायचंय की या कागदोपत्री ज्या तुम्ही शाळा दाखवल्यात, स्वच्छतागृह असल्याचा दावा केलाय, पण तिथे नाहीये, पाणी नाहीये, दरवाजे तुटलेले आहेत, कड्या कोयंडे नाहीयेत। तर या सगळ्या शाळेतील मुलींच्या स्वच्छतागृहाचं सभापती महोदय एक थेट सर्वेक्षण, ज्याला फिजिकल फंक्शनॅलिटी ऑडिट, हे करून जी टॉयलेट वापरण्यासारखी नाही आहेत किंवा दुरुस्त करायची आहेत अशा करण्यासाठी मुख्याध्यापकांना थेट विशेष देखभाल निधी, मेंटेनन्स ग्रांट आपण मंजूर करणार आहात का, हा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, शिक्षण विभागाच्या अहवालानुसार 1164 शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र शौचालय नाही। एकट्या बीडमध्ये ज्या 112 शाळा आहेत त्या जिल्ह्यामध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती आहे। तर त्या ठिकाणी जिथे जिथे शौचालय नाही आहेत त्या ठिकाणी पुढील 30 दिवसांमध्ये म्हणजे 1 महिन्यात सभापती महोदय DPDC किंवा राज्य शासनाच्या विशेष निधीतून तात्काळ निधी वर्ग करून युद्ध पातळीवरती तिथं काम सुरू होणार आहे का, हा दुसरा प्रश्न आहे। राज्यातल्या 3,328 शाळांमध्ये इलेक्ट्रिसिटी नाही आहे, त्या शाळांमध्ये प्राधान्याने वीज जोडणी करायला किंवा सौर ऊर्जेवर म्हणजे सोलर लाईट्स या टॉयलेटमध्ये बसवण्यासाठी, परिसरामध्ये बसवण्यासाठी शिक्षण विभाग ऊर्जा विभागाशी समन्वय करून 3 महिन्यात कारवाई करणार आहे का। पुढचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सभापती महोदय, तिसरा महत्वाचा प्रश्न, एकूण प्रश्न किती झाले? 2च झाले, हा तिसरा विचारते। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सभापती महोदय वयामध्ये येणाऱ्या मुलींसाठी
शाळांमध्ये सॅनिटरी पॅडचं वेंडिंग मशीन, सुरक्षित विल्हेवाट लावणारं इन्सिनरेटर असणं अनिवार्य आहे. राज्यातील किती शाळांमध्ये ही यंत्रणा आपण लाभली आहे आणि ज्या शाळांमध्ये ही सोय नाही आहे त्या ठिकाणी स्वच्छ भारत मिशन किंवा कॉर्पोरेट कंपन्यांचा CSR या निधीतून बसवण्याची सक्ती शासन करणार आहे का? आणि शेवटचं सांगतेय, सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत पण अजूनही काही खाजगी अनुदानित आणि विना अनुदानित शाळा यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पण धाब्यावर बसवलेले आहेत. 3 महिन्याची नोटीस देऊन, सभापती महोदय, 3 महिन्यांची अशा शाळांना नोटीस देऊन काम पूर्ण न झाल्यास त्यांची मुदत रद्द करणं किंवा अनुदान रोखणं अशी सक्तीची आणि कडक पावलं आपलं शासन उचलणार आहे का? असे माझे 3 प्रश्न आहेत. यांनी जे आकडेवारी उत्तर दिलंय त्याच्याशी मी जराही सहमत नाहीये. हे सगळं गोलमोल आकडे आहेत, पेपरावरचे आकडे आहेत. खरी परिस्थिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. मंत्री महोदय, किती प्रश्न? फक्त 3च आहेत. गोलगोल नाही, वाघाला गोलगोल चालत नाही, वाघाला थेट पाहिजे. या ठिकाणी आमच्या भगिनी चित्राताईंनी जी वस्तुस्थिती मांडली, तर ताई आपल्याला सर्वप्रथम सांगू इच्छितो, ही आकडेवारी काही विभागानं तयार केली नाही. UDAS पोर्टल हे विभागानं उपलब्ध करून दिलं आहे. ती शाळा ती आकडेवारी भरते. पुन्हा मग ते येते की आम्ही शिक्षकांवर बोललो नाही किंवा आम्ही मुख्याध्यापकांवर बोललो नाही, कारण त्याचे मतं आपल्याला पाहिजे असते. इथे जे बसले आहे ना त्याला शिक्षक, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही, परंतु आपण हे समजून घेतलं पाहिजे की ही माहिती पोर्टलवर जे भरणारे आहे ते त्या शाळेतले शिक्षक आहे, त्या शाळेतला मुख्याध्यापक आहे, तोच व्यक्ती तिथली माहिती त्या ठिकाणी भरत असतो. त्याच्यामुळे ही दिलेली माहिती ताई त्या शाळेतून आलेली आहे. दुसरी, परंतु आपण जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला आहे, आपलं अभिनंदन याच्याकरता करतो की जे आपण मुद्दे या ठिकाणी मांडले की शाळेमध्ये ठीक आहे, चांगले शिक्षक असले पाहिजे, चांगले नोटबुक असले पाहिजे, डिजिटल त्या ठिकाणी व्यवस्था असली पाहिजे, परंतु पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह त्या ठिकाणी. परब साहेब गोल नाही, सचिन भाऊ तुम्ही माझा इतिहास जर पाहाल तर मी 360 होतो. तुम्ही इतिहास पाहून घ्या, फक्त गोल आहे, भूगोल. अहो वाघाकडे पाहा लागते, काय करता. त्याच्यामुळे यांनी जे 4 मुद्दे उपस्थित केले आहे, पिण्याची पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, त्या शाळेमध्ये इलेक्ट्रिसिटी असली पाहिजे आणि विशेष करून आमच्या ज्या भगिनी वयामध्ये येतात त्यांच्याकरता सॅनिटरी पॅडची वेंडिंग मशीन त्या ठिकाणी असली पाहिजे. ह्या 4ही बाबीच्या अनुषंगानं आपण सूचित केल्याप्रमाणे आपल्याला जो एक अहवाल अपेक्षित आहे, ह्या पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्यात येतील. तसं पाहिलं तर अनेक सामाजिक संस्थांचं आपण त्या ठिकाणी आभार व्यक्त केलं पाहिजे की अनेक सामाजिक संस्था ह्या त्या ठिकाणी सर्वेक्षण करत असतात आणि काही गोष्टी येतात. आपल्या माहितीप्रमाणे आम्ही ह्या ठिकाणी देखील आहे की काही 1160 शाळांपर्यंत अजूनपर्यंत त्या ठिकाणी लायब्ररी रूम उपलब्ध नाही, अशा काही गोष्टी आहेत. आणि गर्ल्स टॉयलेट 1963 शाळेमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध नाहीये. बॉईज टॉयलेट काही ठिकाणी उपलब्ध नाही आहेत. ज्या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत त्यांना सदर गोष्टी निर्माण करण्याकरिता 4 ते 5 महिन्याचा कालावधी देण्यात येईल. त्याच्यामध्ये अन्यथा 3 महिन्यामध्ये ताई कधी कधी कन्स्ट्रक्शन पूर्ण होत नाही, 3 महिन्यामध्ये थोडा जास्त कालावधी देईल, 6 महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी देण्यात येईल. सर्वेक्षण देखील निश्चितपणे करण्यात येईल. परंतु त्याच पद्धतीनं ह्या ठिकाणी उपलब्ध असलेला प्रत्येक सदस्य हा कुठल्या ना कुठल्या जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून काम करतो. या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यामधून आपण सर्वांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की ह्या गोष्टी महत्वाच्या आहे, आपण देखील जेव्हा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये बसाल आपण त्या ठिकाणी पालकमंत्र्यांना सूचित केलं पाहिजे आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून त्याच पद्धतीनं अनेक ठिकाणी मायनिंगचा फंड आहे, त्यातून असे वेगवेगळे फंड आहे, या माध्यमातून आपण देखील त्या ठिकाणी निदर्शनास आणून पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून त्या सुविधा त्या ठिकाणी निर्माण